नमस्कार. इथे तांदूळ आणि उडदाची डाळ भिजवली आहे. याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल की मला बनवायची आहे इडली. त्यासाठी तांदूळ आणि डाळ मी सकाळीच भिजू घालून ठेवले होते. आता मला हे बारीक करायचे होते आणि त्या टाईमला मी एक वाटीभर इथे पोहे भिजू घातले होते. ज्यावेळेस आपण तांदूळ आणि डाळ बारीक करतो त्यावेळेस हे पोहे भिजू घालायचे. तर 1.5 ग्लास तांदूळ, एक वाटी उडदाची डाळ आणि 1 वाटी पोहे सगळे मी असं चांगलं बारीक करून घेतलं आणि त्यात 1 चमचा खाण्याचा सोडा घालून एका डायरेक्शनने हे चांगलं फेटून घेतलं. आता हे रात्रभर मी फर्मंट होण्यासाठी ठेवणार आहे. नेक्स्ट डे मॉर्निंगला मी उठून देवपूजेला लागण्याआधीच उडदाची डाळ शिजायला ठेवून दिली होती. आता डाळीचं कुकर थंड होत आहे तोपर्यंत कांदा, कोथिंबीर, टमाटर, लसूण, अद्रक सगळं जी सांबारची तयारी होती ती मी करून ठेवली. आता आधी मी इडली हे बॅटर माझं चांगलं फर्मंट झालं होतं, तर थोडंसं बॅटर हे ट्रान्सफर केलं छोट्या पातेल्यामध्ये, कारण एवढी इडली मला बनवायची नाही. आम्ही दोघंच मेंबर आहोत घरामध्ये. आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून इडली पात्रामध्ये सगळ्या इडल्या मी याच्यावर लावून देते आणि दुसरीकडे मग सांबारला फोडणी देते, जेणेकरून सांबार आणि इडली माझी सोबतच रेडी होईल आणि लगेच आम्ही नाश्त्याला घेऊ. तर आता इथे चवीनुसार मीठ घातल्यानंतर इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवते. आधी माझा भाऊ आला होता इथे 2 मिनिटासाठी. तर पाणी गरम करायला ठेवल्यानंतर त्यामध्ये मी ना इडली पात्रात एक चिंचेची फोड टाकत असते, जेणेकरून ते इडली पात्र ना खाली असं जिथे पाणी उकळलं जातं तिथे काळं पडत नाही. की चिंचेची फोड टाकल्यानंतर आता ह्या प्लेट्स ज्या आहेत त्या सगळ्या तेलाने ग्रीस करून घेणार. थोडं थोडं त्याला तेल लावणार आणि हे इडलीचं बॅटर ते मी थोडं अर्धी अर्धी पळी एवढं बसतं माझ्या या प्लेटमध्ये बॅटर, तर तेवढं आणि सगळ्या प्लेट्स आम्ही लावून देणार आणि एकच बॅच आम्हाला पुरेशी होते दोघांना पोटभर नाश्त्यासाठी. तर एक इडलीची बॅच माझी रेडी झाली, सांबार रेडी झालं की आम्ही लगेच नाश्त्याला घेऊ. आता छोटी फॅमिली असल्यामुळं असं आहे, मोठी फॅमिली असली की खूपच राडा होतो या इडलीचा. तर अशा सगळ्या इडल्या माझ्या लावून झाल्या होत्या. यावर झाकण ठेवलं आणि वाफ चांगली दबावी यासाठी त्यावर ओझं म्हणून पोलपाट ठेवलं. आता दुसरीकडे मी सांबारला फोडणी देण्यासाठी कढाई ठेवली. डाळ एकदा चेक करून घेते शिजली का प्रॉपर चांगली माझी डाळ गाळा आली होती, तर ती थोडीशी रवीने घोटून घेतली. आणि आता कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरीची फोडणी देऊन लंबा चिरून घेतलेला कांदा घातला. कांदा छान लालसर रंग येईपर्यंत इथे मी परतून घेते. त्यानंतर अद्रक लसूण घालणार. अद्रक लसूण पण 1 मिनिटभर परतल्यानंतर टोमॅटो घालून तो पण तेलामध्ये सॉफ्ट होईपर्यंत इथे मी परतवणार. आता एक साईडला माझे इडल्या तयार होत आहेत आणि दुसऱ्या साईडला माझं सांबार तयार होतं आहे. तर टोमॅटो पण चांगला सॉफ्ट झाला तेलामध्ये की मग यामध्ये सुके मसाले घालायचे. सुके मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर, अंबारी मसाला आणि एव्हरेस्टचा एक सांबार मसाला, असे सुके मसाले. आणि सांबार जे आहे ते मी अगदी साधं सिंपल बनवत असते. आम्हाला हे सांबार साधंच आवडतं, जास्त म्हणजे भाजीपाला वगैरे टाकून असं सांबार आवडत नाही. शेवग्याच्या शेंगा वगैरे आवडतात सांबारमध्ये, पण माझ्याकडे आज नव्हत्या, त्यामुळं मी साधंच कांदा टोमॅटोचं हे सांबार बनवलं. आणि मिनिटभर सुके मसाले परतल्यानंतर शिजवून घेतलेली डाळ त्यात सोडली. आणि सांबार हे थोडं पतलं पाहिजे होतं मला, त्यामुळं त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं. वरतून भरपूर अशी कोथिंबीर घातली, चवीनुसार मीठ घातलं आणि असं हे माझं सांबार बनून तयार आहे. आता सांबारला उकळी आली की तिकडे इडल्या पण माझ्या बनून रेडीच आहे. हे बघा, भरपूर कोथिंबीर घातली. परत एकदा याला हलवून देते आणि मला ह्या सांबारला उकळण्यासाठी मी कमी गॅसवर ठेवून देणार. सांबार उकळलं, इडली पण माझी प्रॉपर अशी झाली होती. तर सगळ्या प्लेट्स या थंड होण्यासाठी मी खाली काढून घेतल्या आणि ह्या इडल्या ज्या आहेत त्या थंड झाल्यानंतरच प्लेटमधून काढायच्या, जेणेकरून त्या इझिली निघतात. जास्त त्याला एफर्ट्स घ्यावं लागत नाही. एकीकडे सांबार उकळत होतं आणि दुसरीकडे आता मी ह्या प्लेट्समधून सगळ्या इडल्या ज्या आहेत ते काढून घेते. बघा, थंड झाल्यानंतर अगदी सहज ह्या इडल्या ज्या आहेत त्या निघतात सांबार याच्यामधून, प्लेट्समधून. आणि खूप अशी स्पॉन्जी इडली माझी झाली होती, अगदी परफेक्ट. मार्केटमध्ये जशी विकत मिळते ना तशी ही माझी इडली झाली होती. आणि तुम्ही चमच्याचा वापर नसता केला
मी चमच्याचा वापर नसता केला ना तर ह्या इडल्या निघल्या असत्या, पण एक चमचा वापरला की बरा पडतो. अशा पटापट ह्या माझ्या इडल्या निघाल्या आणि अशी माझी इडली सांबर बनून तयार आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि मला कमेंट करून नक्की सांगा जा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते. चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.